प्रश्न पहिला 5, 3, 0, 7 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यांमधील फरक किती? 1. 46,982, 43,653, 71,914, 69,784. मित्रांनो, सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहायचे, म्हणजेच मोठी संख्या होईल 7530, 7530. सर्वात लहान संख्या तयार करताना लहान अंक आधी लिहितो, पण 0 सुरुवातीला लिहिता येत नाही. म्हणून लहान संख्या होईल 3057, 3057. आता या दोन्ही संख्यांची वजाबाकी करू. 7530 उणे 3057 बरोबर 4473. पण अंकांची योग्य मांडणी पाहिली तर सर्वात मोठी संख्या 7530 आणि सर्वात लहान संख्या 3057चा फरक 4473 येतो. दिलेल्या पर्यायांमध्ये योग्य उत्तर 4473 असायला हवे. प्रश्न दुसरा. 34526 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत आणि 2 या अंकाची स्थानिक किंमत यांमधील फरक किती? चला तर स्थानिक किंमत काढूया. 34526 या संख्येत 4 हा हजार स्थानी आहे, म्हणून 4 ची स्थानिक किंमत 4000, 4000 होईल. 2 हा दशक स्थानी आहे, म्हणून 2 ची स्थानिक किंमत 20, 20 होईल. आता या दोन्ही स्थानिक किंमतींमधील फरक काढण्यासाठी 4000 मधून 20 वजा करू. 4000 उणे 20 बरोबर उत्तर येते 3980. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपले बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा. 2 अंकी एकूण समसंख्या किती आहेत? 1. 45, 2. 50, 3. 40, 4. 90. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 2 अंकी संख्या 10 ते 99 पर्यंत एकूण 90 आहेत. या 90 संख्यांमध्ये अर्ध्या समसंख्या असतात आणि अर्ध्या विषम संख्या असतात. म्हणून 90च्या निम्मे म्हणजे 45 या समसंख्या आहेत आणि 45 विषम संख्या आहेत. म्हणून 2 अंकी एकूण समसंख्या 45 आहेत. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न चौथा. 56312 25489 बरोबर किती? 1. 81801, 2. 80801, 3. 71801, 4. 81701. स्पष्टीकरण. हा प्रश्न सरळ बेरजेचा आहे. 56312 आणि 25489 यांची उभी मांडणी करून बेरीज करूया. 2 अधिक 9 11, हातचा आला 1. 1 अधिक 8 अधिक 1 झाले 10, हातचा आला 1. तसेच 3 अधिक 4 अधिक 1 झाले 8 व 6 अधिक 5 11. हातचा आला 1. आणि 5 अधिक 2 अधिक 1 झाले 8 म्हणजेच एकूण बेरीज 81801 येते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 5वा. 85400 मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर 42150 येईल? 1. 43250, 2. 42250, 3. 43150, 4. 41250. स्पष्टीकरण. अशा प्रश्नात वजा केलेली संख्या शोधण्यासाठी दिलेल्या पहिल्या संख्येतून आलेले उत्तर वजा करावे लागते. म्हणजेच आपण 85400 मधून 42150 वजा करू. 0 वजा 00, 10 मधून 5 गेले 5. तसेच 3 मधून 1 गेला 2 व 5 मधून 2 गेले 3 आणि 8 मधून 4 गेले 4. उत्तर आले 43250. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 6वा. एका संख्येत 6000, 4 दशक, 5 एकक आणि 3 शतक आहेत, तर ती संख्या कोणती? 1. 6453, 2. 6345, 3. 3645, 4. 5436. स्पष्टीकरण. संख्या तयार करताना स्थानांचा क्रम लक्षात ठेवा. हजार, शतक, दशक आणि एकक. येथे 6000 म्हणजेच 6, तसेच 3 शतक म्हणजेच 3 व 4 दशक म्हणजेच 4 आणि 5 एकक म्हणजेच 5 या सर्व अंकांना क्रमाने मांडल्यास 6345 ही संख्या तयार होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा. या अंकाची 6 वेळा बेरीज करून येणारी संख्या 3च्या किती पट असेल? 1. 18 पट, 2. 27 पट, 3. 9 पट, 4. 3 पट. स्पष्टीकरण. पहिल्यांदा 9ची 6 वेळा बेरीज करू, म्हणजेच 9 गुणिले 6 बरोबर 54. आता ही 54 संख्या 3च्या किती पट आहे हे काढण्यासाठी 54वा 3 ने भागूया. 54 भागिले 3 बरोबर 18. म्हणजेच ती संख्या 3च्या 18 पट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असेल. प्रश्न 8वा. सर्वात लहान 4 अंकी संख्येतून सर्वात मोठी 3 अंकी संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? 1. 10, 2. 1, 3. 100, 4. 0. स्पष्टीकरण.
सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे 1000 आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. आता 1000 मधून 999 वजा केले तर उत्तर 1 येते. अतिशय सोपा प्रश्न. पर्याय क्रमांक 2 हे याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 9वा. एका बागेत गुलाबाची 45 झाडे आणि मोगऱ्याची 38 झाडे आहेत, तर बागेत एकूण किती झाडे आहेत? 1 73, 2 83, 3 93, 4 85. मुलांनो, तुम्हाला चॅनल आवडले असेल तर सबस्क्राईब करा. स्पष्टीकरण. उत्तर. हा एक शाब्दिक प्रश्न आहे. एकूण झाडे काढण्यासाठी आपल्याला गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या झाडांची बेरीज करावी लागेल. 45 अधिक 38 करूया. 5 अधिक 8 13, हातचा आला 1. 4 अधिक 3 अधिक 1 झाले 8. म्हणजेच बागेत एकूण 83 झाडे आहेत. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 10वा. 450 या संख्येत किती मिळवावेत म्हणजेच उत्तर 500 येईल? 1 50, 2 100, 3 40, 4 60. स्पष्टीकरण. उत्तर अशी आहे की 450 या संख्येत समजा आपण 50 मिळवले तर उत्तर 500 येते. संख्यांच्या क्रियांमध्ये अशी सोपी बेरीज किंवा वजाबाकी नेहमी विचारली जाते. 500 मधून 450 वजा केले तरी आपल्याला 50 हे उत्तर मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. मुलांनो, नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.